पुण्यातील सारसबाग आणि सारसबागेत असणारं गणपती मंदिर उद्या आणि परवा 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय हा पुणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच पुणे पोलिसांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा एकूण विचार करता 2 दिवस बंदचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत खासदार मेधा कुलकर्णी। ताई, काय सांगणार? 2 दिवस बंद, मागच्या वर्षी देखील त्या ठिकाणी जो काही तुम्ही मुद्दा त्या ठिकाणी सारसबागेतला मुद्दा उपस्थित केला होता, यावेळी मात्र थेट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय नेमकी प्रतिक्रिया? 28 तारीख जी आहे, 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयंतीचा दिवस आहे आणि सर्वांनाच पुणेकरांना असं वाटत होतं की 28 तारखेला एक मोठा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कार्यक्रम असावा। तर तो सारसबागेमध्ये करण्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी विचार केलेला होता आणि त्या संदर्भातलं पत्रसुद्धा माननीय आयुक्तांना देण्यात आलेलं होतं। परंतु माननीय आयुक्तांनी किंवा प्रशासनाने एकंदरीतच या संदर्भातल्या होकार कळवलेला नाही, किंबहुना असमर्थता दाखवली। अशा प्रकारचं कुठलंही धोरण नाही। आता अनेक कार्यक्रम हे सारसबागेमध्ये संपन्न होत असतात। दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत असतो, जवळच सावरकरांचं स्मारक आहे, तर तिथे रस्त्यावर कार्यक्रम घेण्याच्या ऐवजी सारसबागेमध्ये कार्यक्रम आम्ही घेतो। काही गाणी असतील, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले काही पोवाडे असतील, शिवाजी महाराजांची आरती असेल, अन्य काही कार्यक्रम असतील, तर हे सगळे तिथे घेता येतील असा सगळ्यांचा विचार होता। परंतु अशा प्रकारे कार्यक्रम करण्याला त्यांनी नकार दिला आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका धर्मियांना मात्र तिथे परवानगी आणि दुसऱ्या धर्मियांना मात्र तिथे विरोध। तर असं का? महानगरपालिकेमध्ये रीतसर अर्ज करून आम्ही कार्यक्रम करतो आणि ते मात्र अर्ज न करता लोंढ्यानी त्या ठिकाणी येतात आणि संपूर्ण बागेचा ताबा घेतात। म्हणजे एका विशिष्ट समाजाला महानगरपालिकेकडनं परवानगी दिली जाते का, किंवा इतर रीतसर मागणी केलेल्यांना परवानगी दिली जात नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला असता। त्याच्याऐवजी त्यांनी बागच बंद करून टाकली की कोणीच येऊ नका। पण उद्या बकरी ईद आहे आणि या सगळ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देखील तसा निर्णय घेतला गेला असं देखील म्हटलं जाते। तर मागच्या वर्षी आपण बघितलं असेल की बकरी ईदच्या दिवशी आणि त्याच्यानंतर बासी ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विशिष्ट समाजाचे लोक त्या ठिकाणी आले। बाग सगळ्यांची आहे, सगळ्यांनी यायला हरकत नाही, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली जे हिंदू गणेश मंदिरात जाऊ इच्छित होते त्यांना बंदी करण्यात आली। मग जर एखाद्या व्यक्तीला जायला परवानगी आहे तर दुसऱ्या व्यक्तीला का नाही, हा आमचा प्रश्न आहे। की तिथे काही मशीद नाही आहे, तिथे मंदिर आहे। मंदिरामध्ये जाण्यासाठीचा बागेतूनच मार्ग जातो, त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी बागेतून लोक जात असताना त्यांना मात्र बंदी, त्यांना मात्र अटकाव। आणि इतर ठिकाणी इतर समाजाचे जे लोक त्या ठिकाणी येत होते, पर्टिक्युलरली ज्यांनी ईद साजरी केली असे लोक त्या ठिकाणी येत होते, त्यांना मात्र कुठेही अडथळा नाही। अशा विपरीत स्थितीमध्ये निर्णय काय घ्यायचा हा कदाचित पेच निर्माण झाला असेल प्रशासनासमोर आणि कायदा आणि सुव्यवस्था राखावी म्हणून ही बाग बंद करण्यात आली। पण मग तुम्ही जसं म्हणतात की हिंदुत्ववादी संघटनांनी तशा पद्धती या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासंदर्भातलं पत्र पालिकेच्या आयुक्तांना दिलं होतं, मग सत्ता तुमची आहे, महापौर तुमच्या आहेत, परवानगी का तुम्हाला मिळाली नाही या सगळ्या कार्यक्रमासंदर्भातले? ते मी काही सांगू शकणार नाही, परंतु त्यातल्या त्यात एक ठीक मार्ग त्यांनी अवलंबला आहे असं मला वाटतं की त्यांनी दोघांनाही परवानगी नाकारली। जर आम्हाला परवानगी नाकारली असेल तर त्यांनाही परवानगी नाकारली। त्यांनी समान न्याय केला, याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते। तुम्ही या संदर्भातली मागणी केली होती पालिका आयुक्तांना की बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा असा? मी त्यांना असं सांगितलं, जर सावरकर स्मारकाला, सावरकरांच्या कार्यक्रमाला जर का परवानगी मिळणार नसेल तर मग ती अन्यही कोणाला मिळता कामा नये। कारण की आम्हाला तुम्ही परवानगी नाकारणार आणि इतरांना नाकारणार नाही असं होऊ नाही शकणार। त्यामुळे जर एक नियम लावायचा तर सर्वांना लावा, या संदर्भात मी आग्रही होते आणि त्यांनी त्या संदर्भात निर्णय घेतला। मी महानगरपालिका प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करते। मागील वर्षी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जी काही घटना उद्भवली होती तसा पुन्हा उद्भवण्याची शक्यता होती, त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा निर्णय घेतला? दरवर्षी होऊ शकते। त्या ठिकाणी गणपती मंदिर असून सुद्धा नॉनव्हेज खाल्लं जातं, नमाज पडला जातो, ही संपूर्ण जागा ही
पेशवे संस्थांची आहे ही महानगरपालिकेला भाड्याने दिलेली आहे, त्याला काही अटी घातलेल्या आहेत. त्यामुळे सारसबाग हा जरी महानगरपालिकेच्या उद्यानाचा भाग असला तरी सुद्धा तो मंदिराचा पार्ट आहे. मंदिर प्रशासनाने त्यांना ती भाड्याने देऊ केलेली आहे आणि मला असं वाटतं की भाडे कराराच्या संदर्भामध्ये जे काही नियम हे त्यावेळेला लावण्यात आलेले आहेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज, इथे कुठल्याही प्रकारचं मागच्या वेळेला त्या ठिकाणी गणपतीच्या आरास करण्यासाठी जे केळीचे खांब लावले होते ते सुद्धा त्यांनी काढून नेले. म्हणजे हा जो काही तिथे दंगा चालतो, जे काही चुकीचं कामं चालतात त्या कामाला अटकाव करणं आवश्यक आहे. यासाठी पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. अन्यथा या विशिष्ट समाजाच्या लोकांना इथे बंदी घातली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे उद्यान परिसरात आणि मंदिर परिसरात विशेष समाजातल्या लोकांना बंदी घातली अशी तुम्ही कारण त्यांनी नियम पाळले पाहिजेत. हिंदू धर्माला आवश्यक असलेले, गणेश मंदिराला आवश्यक असलेले असे जे काही नियम त्या ठिकाणी घालून देणार त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. थँक्यू. तर आपण पाहिलं की खासदार मेधा कुलकर्णी यांचं म्हणणं की या संदर्भातली मागणी देखील त्यांची पालिका आयुक्तांकडे केली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीचा जो काही निर्णय पालिका आयुक्त आणि पुणे पोलिसांनी घेतला आहे तर त्याचं निश्चित अभिनंदन करते. आणि मागच्या वर्षी जी काही परिस्थिती उद्भवली होती तशी परिस्थिती यावर्षी उद्भवू नये यासाठी आजचा हा निर्णय तितकाच महत्त्वाचा आहे असं खासदार मेधा कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन रोशनसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.